हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे. वजन कमी करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी, हाडांसाठी फायदेशीर आणि मधुमेहासाठी उपयुक्त असलेला असा मखाना याची आज आपण रेसिपी बघणार आहोत. गुळातले मखाने किंवा त्याला तुम्ही कॅरमलाइज मखाने असे सुद्धा म्हणू शकता. अतिशय पटकन होणारी ही रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही उपयुक्त अशी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी मखाने घेतलेले आहेत. मखाने घेतल्यावरती ते स्टार्टिंगला असे चिवट असतात, मऊ असतात. तर आता आपण हे व्यवस्थित असे बारीक गॅसवरती भाजून घेऊया क्रिस्पी होईपर्यंत. आता इथे एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे मखाने घालून घेऊया आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. याच्यामध्ये काही तूप वगैरे घालायची गरज नाही. विदाऊट तूप आपण असे व्यवस्थित हे क्रिस्पी होईपर्यंत बारीक गॅसवरती भाजून घेऊया. आता इथे जवळजवळ आपले 8 ते 10 मिनिटं झालेले आहे. मखाने आपण बारीक गॅसवरती भाजतो आहे. आता इथे आपण एखादा मखाना घेऊन चेक करून बघूया. व्यवस्थित असा क्रिस्पी हा झालेला आहे. छान असा पटकन तुटतोय. आपण गॅस बंद करून घेऊया आणि मखाने काढून घेऊया. आता सेम त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तीळ जे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घेऊया. कढई गरम असल्यामुळे तीळ लगेचच भाजले जातात. 1 मिनिटभरामध्ये हे तीळ भाजून होतात. आता हे तीळ जे आहेत ते आपले व्यवस्थित भाजून झाले आहेत, ते काढून घेऊया. आता सेम कढईमध्ये आपण 1 चमचा भरून तूप घालून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी गूळ बारीक चिरलेला घेऊया. आपण 2 वाटी मखाण्यांसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तो व्यवस्थित असा विरघळवून घेऊया आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपण पाणी घालून घेऊया. आता आपला गूळ जो आहे तो व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि आता आपण याचा एक गोळीबंद पाक करून घेऊया. इथे मी एक डिश घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी घेतलंय. थोडेसं पाकाचे थेंब याच्यामध्ये घालून बघूया आपण. अजून हा चिकट असा पाक आहे, आपली गोळी झालेली नाहीये. अजून थोडा वेळ आपण वाट बघूया. आता इथे आपला पाक आपण चेक करून घेऊया थोडासा पाण्यामध्ये घालून. व्यवस्थित गोळा होतो याचा, बघू शकता तुम्ही. अशी व्यवस्थित गोळी झाली आहे आणि ते डिश मध्ये टाकल्यावरती त्याचा आवाज पण होतोय. याचा अर्थ आपला पाक झालेला आहे. आपण या स्टेजला गॅस बंद करून घेऊया. यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेऊया आपण आणि एक छोटा अर्धा चमचा आपण वेलची जायफळ पूड घालून घेऊया आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता लगेचच याच्यामध्ये आपण मखाने घालून घेऊया. मखाने व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे गुळाने. या स्टेजला पटापट आपला हात चालवायचा आणि आपण तीळ जे भाजून घेतलेले होते ते सुद्धा यात घालून घ्यायचे. आणि जर तुम्ही उपवासाला खाणार असाल तर यामध्ये तीळ नाही घातले तरी सुद्धा चालू शकतात, कारण मखाने जे आहेत ते उपवासाला चालतात. आता हे व्यवस्थित आपले कोट करून झालेले आहे. आता एका तूप लावलेल्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये आपण हे काढून घेऊया. आता आपण या परातीमध्ये हे मखाने काढून घेऊया व्यवस्थित असे. त्याला तूप लावलेलं आहे जेणेकरून आपले मखाने जे आहेत ते चिकटले जाणार नाहीत ताटाला. हे व्यवस्थित असे काढून असे पसरवून घेऊया. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित थंड होतात. आता हे मखाने आपण 15 ते 20 मिनिटं रूम टेम्परेचरला थंड होऊन देऊया. आता हे मखाने तुम्ही बघू शकता छान असे थंड झालेले आहेत. हे असे व्यवस्थित आपण वेगळे वेगळे करून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवले तरी सुद्धा चालू शकतं आणि हे जवळजवळ महिनाभर असे छान असे क्रिस्पी राहतात. तुम्ही आवाजावरून ओळखू शकता किती छान झाले आहेत आपले मखाने. खायला पण फार छान लागतात. असे मखाने लहान मुलांना दिले तर ते खाल्ले जात नाही. त्यासाठी जर तुम्ही असे जर करून गुळातले मखाने दिले तर गुळ आणि मखाने दोन्ही आपल्या मुलांच्या शरीरात जातात आणि हे अतिशय पौष्टिक आहे. जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे. अशा प्रकारे छान आपले असे क्रिस्पी मखाने तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.